आणि यानंतरची बातमी आहे अपघाताची, अजित पवार यांच्या विमान अपघाताची आणि त्या संदर्भात समोर आलेल्या नव्या सीसीटीव्ही फुटेजची। आणि अजित पवार यांच्या विमान अपघाताचं आणखी एक सीसीटीव्ही आज समोर आले। या दृश्यांमध्ये जी गोष्ट अत्यंत प्रकर्षाने जाणवली आहे ती म्हणजे दाट धुकं। 28 जानेवारीच्या सकाळी जेव्हा अजित पवार यांचं विमान बारामतीमध्ये लँड करण्याचा प्रयत्न करत होतं तेव्हा धुक्याची चादर पसरली होती। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे लँडिंगसाठी किमान दृश्यमानता 5000 मीटर इतकी लागते, पण त्या सकाळी धावपट्टीवर फक्त 3000 मीटर इतकी दृश्यमानता होती। म्हणजेच विजिबिलिटी नसताना विजिबिलिटी कमी होती, गरजेच्या अर्ध्याहून काहीच अधिक होती। या परिस्थितीमध्ये विमान उतरवणं हा प्रचंड धोकादायक बाब असते आणि बारामतीच्या धावपट्टीवर हा धोका अनेक पटींनी वाढतो, कारण तिथे वैमानिकाला मदत करणारी उपकरणं नाहीयेत। त्यामुळे डोळ्याने धावपट्टी पाहून विमान लँड करावं लागतं। आधी समोर आलेल्या संभाव्य कारणांमध्ये वैमानिकाची चूक हे एक कारण आहे आणि म्हणूनच दाट धुक्यामुळे वैमानिकाला धावपट्टी वेळेत दिसली नाही आणि जेव्हा दिसली तेव्हा उशीर झाला होता। त्यामुळे विमान लँड न होता त्यांना आणखी एक घिरटी मारली असती किंवा विमान पुणे विमानतळावर लँड केलं असतं तर अजितदादा आज आपल्यात असते अशी शक्यता अनेक तज्ञ बोलून दाखवतात। आणि पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज नवी दिल्लीमध्ये पुन्हा एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि VSR कंपनीवर गंभीर आरोप केलेत। कंपनी सातत्याने हलगर्जीपणा करते, या कंपनीची विमानं कुणीही वापरू नयेत असं आवाहन रोहित पवार यांनी केलं। कि VSR जिस तरीके से एयरक्राफ्ट को मेंटेन करता है, बहुत गलत तरीके से मेंटेन करता है। इसके कारण मुंबई का 2023 का एक्सीडेंट हुआ, अजित दादा का एक्सीडेंट हुआ। इसलिए हमारा कहना है, विनती है सबको, VSR का कोई भी प्लेन वहां पे कितनी भी इमरजेंसी हो, आप प्लीज इस्तेमाल न करें। तो ये रिपोर्ट आता तो हमारे दादा आज रहते, ऐसे हम सबको लगता है। आणि रोहित पवार यांनी मंगळवारी आणि आज केलेल्या आरोपांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं। त्यांच्या अपघाताची पूर्ण सखोल आणि नीट चौकशी झाली पाहिजे, ही मागणी काही चुकीची नाही। पहिल्यांदा ही मागणी मी स्वतः केली होती। आपल्याला कल्पना असेल तर मी केंद्र सरकारला पत्र लिहून या अपघाताची योग्य प्रकारे चौकशी करावी असं सांगितलं होतं। त्याच्यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी गठीत करून त्या संदर्भातलं पत्र देखील मला पाठवलेलं आहे। आणि अजित पवार यांच्या अपघाताबद्दल जय महाराष्ट्रानं काही सवाल उपस्थित केलेत। किमान दृश्यमानता 5 किलोमीटर हवी असताना 3 किलोमीटर दृश्यमानतेमध्ये विमान का उतरवलं गेलं? धावपट्टी एकदा दिसली नाही, मग त्यानंतर वैमानिकानं विमान पुण्याला का नेलं नाही? विमान लँड होताना त्याचा वेग हा प्रमाणापेक्षा जास्त होता का? प्रमाणापेक्षा जास्त वेगात विमान लँड करण्याचा प्रयत्न केला म्हणून अपघात झाला का? बारामतीला विमानतळ नाही, फक्त धावपट्टी आहे, हे DGCA ला माहित नव्हतं का? कोणतीही आधुनिक उपकरणं नसताना बारामतीला विमानं उतरवण्याची परवानगी का दिली गेली होती? कठोर नियम करताना DGCA दबावाला बळी पडतं का? या अपघातातून DGCA काही धडा घेणार की नाही?